भाजपसोबत हातमिळवणी करून सत्तेत आलेल्या अजित पवारांना पुन्हा एकदा क्लीन चिट मिळाली। शिखर बँकेमध्ये कर्जाचं वितरण करताना घोटाळा केल्याच्या आरोपामधून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेत्यांची सुटका होणार आहे। भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच नेते सोबत आल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या क्लीन चिटवरून महाराष्ट्रातलं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। अजित पवारांना पुन्हा क्लीन चिट, शिखर बँक घोटाळ्यातून मुक्तता, ईओडब्ल्यूचा सी समरी अहवाल दाखल, चुकून फौजदारी गुन्हा दाखल केल्याचा दावा। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या राज्याच्या शिखर बँकेत कर्जाचं वितरण करताना सुमारे 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अजित पवारांवर करण्यात आलेला। 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यापाठोपाठ शिखर बँकेच्या घोटाळ्यातही अजित पवारांसह तब्बल 76 संचालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला। या प्रकरणामुळे अजित पवारांसह विजयसिंह मोहिते पाटील, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, काँग्रेसचे दिलीप देशमुख, मधुकर चव्हाण, मीनाक्षी पाटील आदी दिग्गज अडचणीत आलेले। पण आता हे प्रकरण बंद करण्याकरता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सी समरी अहवाल दाखल केलाय। या क्लीन चिटवरून महाविकास आघाडीने भाजप आणि सत्ताधाऱ्यांना पुन्हा लक्ष केल्याचं बघायला मिळतंय। 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, 25,000 कोटीचा शिखर बँक घोटाळा, बरोबर ना? ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांची जीभ अडखळत असेल यावर उत्तर देण्यासाठी तर हा प्रश्न तुम्ही जे.पी. नड्डा यांना विचारला पाहिजे। जे.पी. नड्डा यांना या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर हा प्रश्न तुम्ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विचारायला पाहिजे। राऊतांच्या या आरोपानंतर सत्ताधारी बचावात्मक भूमिकेत दिसले। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं या प्रकरणी प्रतिक्रिया देत क्लीन चिटचं समर्थन केलं। गुन्हा दाखल होणे आणि तपास खूप अंतर असतं। कधी अनेक केसमध्ये असं असतं, एकच केस नाही आहे। कधी कधी गुन्हा दाखल होतो आणि तपासामध्ये निष्पन्न होत नाही, आणि त्यामुळं अशा अनेक केसेस असतात की ज्यामध्ये तपासात काही निघत नाही, गुन्हे दाखल होतात, आरोप होतो, आपल्याविरुद्ध एखादी तक्रार होते, तक्रारीची दखल घेतलं जातं आणि दखल घेतल्यावर मात्र तपासात काहीच निघत नाही। त्यामुळे असे अनेक प्रकरणं असतात, एकच शिखर बँकेचं नाही आहे। हे सगळं तपासाचा भाग असतो, त्याच्यामुळे त्याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही। तपासामध्ये पुरावे मिळाले नाही तर कोई केस क्लोज होते। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सी समरी अहवाल दाखल केला असला तरी हा अहवाल स्वीकारायचा की नाकारून पोलिसांना आर्थिक तपासाचे निर्देश द्यायचे याबाबत निर्णय विशेष न्यायालयात 15 मार्चला होणार आहे। पण दुसऱ्यांदा अजित पवारांच्या क्लीन चिटसाठी प्रयत्न सुरू झाल्यानं यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं बघायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।